नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या काळामध्ये जमीन घोटाळ्याचे प्रकरण वाढत चाललेले आहेत। असाच एक जमीन घोटाळा ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदरमध्ये आला समोर। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्या ट्रस्टीच्या नावे 8025 चौरस मीटर शासकीय बाजार मूल्य भाव 24 करोड असताना ती मात्र 4 करोडमध्ये घेतली। या प्रकरणी मुख्यमंत्री का करत आहेत डोळे बंद? सरनाईकने मुख्यमंत्र्याची ही तिजोरी केली का सीलबंद, असा सवाल मीरा भाईंदरची जनता करत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील आरक्षित भूखंड क्रमांक 200 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी असताना किती वर्षापासून त्याची प्रतीक्षा असलेली राखीव जमीन गाव मोजे घोडबंदर सर्वे नंबर 233 सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टला मंत्री सरनाईक यांच्या सूचनेनुसार अधिकारी वर्ग यांनी 24 करोडची शासकीय जमीन कवडीमोल भावात 4 करोडला देण्यात आली। शासकीय जमीन सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या शिक्षण संस्थेला खाजगी शाळांसाठी देण्यात आली। अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर महसूल विभाग अंतर्गत दिवाणी न्यायालय समोरील शासकीय जमीन गाव मोजे घोडबंदर येथील सर्वे नंबर 233 मधील तिच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8025 चौरस मीटर ही जमीन मिळकत सामान्य जनतेला शासकीय कनिष्ठ महाविद्यालय बनवण्याचे प्रयोजन असता दिशाभूल करून ती जमीन एकूण क्षेत्रफळा 41,780 चौरस मीटर जमिनीपैकी 8025 चौरस मीटर ही जमीन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट यांना दिली। निवेदन दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत ही सरकारी जमीन सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावरती करून देण्यात आली। असाच घोटाळ्यासंदर्भात विजय वडेट्टीवार बोलत आहेत, पाहू। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर होत असलेल्या जमीन घोटाळा प्रकरणीचे आरोप मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत करून त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, संबंधित व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मीरा भाईंदर जनतेची मागणी आहे।